नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. लेखक क्रमांक 94, 3 एप्रिल. अजातवाद. मांडुक्य उपनिषदात एक कारिका आहे. भूतं न जायते किंचित अभूतं नैव जायते विवदन्तो द्वया ह्येवम् अजातिं ख्यापयन्ति ते. मांडुक्यच्या 4थ्या प्रकरणातील 4थी कारिका आहे. इथे विषय असा आहे की एके ठिकाणी अजातवादावर उलटसुलट चर्चा आहे. एक म्हणतो की वस्तू विद्यमान आहे, तिला पुन्हा उत्पन्न होण्याचे कारण काय. तर दुसरा म्हणतो जे नाहीच ते जन्माला येईलच कसे. मुद्दा तोच, फक्त भूमिका आणि दृष्टिकोन भिन्न असल्यामुळे ते वाद कधी संपणार नाहीत. जे सदैव प्रत्यक्षात विद्यमान आहे ते जन्माला येते म्हणण्याचे कारण नाही, आणि असे नैयायिकांचे असणारे मत अजातवादाला मान्य आहे. तर सांख्यांचे मत म्हणणे असे आहे की जे नाहीच ते उत्पन्न झाले असे कसे होईल. हे पण अजातवाद अमान्य करीत नाही. जसे सशाचे शिंग. वास्तविक ह्यासाठी कोणत्याही गोष्टीच्या मुळाशी जायला हवे. ते जसे वाटते, भासते, दिसते ते तेच सत्य असे मुळीच नसते. तर सत्य हे सदैव अपरिवर्तनीय असते. ते त्रिकाला बाधित सत्य असते. तितके नेटाने सूक्ष्म निरीक्षण परीक्षण होणे गरजेचे असते. म्हणूनच परम सद्गुरू श्रीजींनी वेदांच्या 10 आज्ञांकडे निर्देश दिला आहे. ह्या 10 आज्ञा व्यक्तीला समाजाला प्रचंड फलदायी आहेत. त्या केवळ सत्य आहेत. म्हणूनच प्रत्यक्ष अवतार धारण करून पंचसाधन हा युगधर्म त्यांनी सांगितला आहे. आता आपण तिकडे दुर्लक्ष केले तर आपल्यासारखे कर्मदरिद्री आपण म्हणावे लागेल. हे झाले नेहमीचे अवताराचे कार्य. इथे अजातवाद ह्याची मी आत्ता चर्चा केली म्हणून त्या संदर्भात श्री जीवनाशी काही घटनांशी घनिष्ठ संबंध आहे म्हणून मी त्याचा उल्लेख केला आहे. अशीच एक घटना. एकदा प्रवासात श्रीजी चाफळच्या राममंदिरात गेले. तिथे गाभाऱ्यात सर्वांना प्रवेश निषिद्ध होता. पण अचानक सेवेकऱ्यांचे श्रींकडे लक्ष जाते. तो पटकन येतो आणि श्रींना म्हणतो, आपण आत या ना. आपणास कोण अडवणार. आत आहेत ते आपणच आणि बाहेरही आपणच. हे सगळं इतक्या अद्भुतरित्या अकल्पितपणे झालं. म्हणजे सर्वसमावेशक ब्रह्मतत्वाची अनुभूती त्या पुजाऱ्याला आली. हे जे आहेच ते पुन्हा उत्पन्न कसे होईल. तर दुसऱ्या घटनेत महानुभव माधवराव पोद्दार त्यांना उज्जैनी येथे महाकालेश्वराच्या शिवपिंडीमध्ये परम सद्गुरू श्रींचा चेहरा दिसला. विलक्षण अनुभूती आली. तिथे उपस्थित हजारो भाविक होते, शेकडो भाविक होते, पण ती शिवपिंड पाहत होते. बाकीच्या उपस्थितांना त्याच्यात श्रींचा चेहरा कुठला दिसलाच नाही. हे झाले सांख्यांचे मत. ते पण चपखल बसले. अंततोगत्वा दोन्ही त्रिकालाबाधित सत्यच. थोडक्यात जसे महानुभवांना झालेले पण शेकडोंना न झालेले श्रींचे दर्शन हे सांख्यांचे मत खरे, तर पुजाऱ्याला अनुभूतीनुसार आतले श्रीराम आणि आपण म्हणजे ब्रह्म हे नैयायिकांचे मत तेही खरे. हे किती अजब गोष्टी. ह्या दोन्ही गोष्टी परमसद्गुरूंच्या चरित्रात अनुभवायला मिळाल्या म्हणून मी हा श्लोक विशेषत्वाने घेतला. धन्य ब्रह्मस्वरूप वैश्वानर. परम सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. नमस्कार.